पण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने हे ना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर बनवले ते सगळं खोटारडेपणा आहे यांचा, एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे. पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं. मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पडलं. नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा केला, ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्यांना पळून जायला लागलं सुरतला, वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली. आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाज बाळगा. कोणावर तुम्ही बोलतात, कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो, सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या. आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही. काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर, की ज्यांनी तुम्हाला घडवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, तिकीटं दिली, मंत्रिपदं दिली, त्यांच्यावर तुम्ही अशी बोलण्याची लाज ठेवता? काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर? हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं. ठीक आहे, समोर नंतर असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप. नाही, ते नाही करायचे, पण सगळे बोंबाबोंब करायची, आरडाओरडा करायचा.